नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण तयार करणार आहोत मस्तपैकी मलाई पनीर. काहीतरी नवीन डिश. रोज 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 तेच भाज्या खाऊन खाऊन कंटाळा येतो. कोणी पाहुणे आले की सुचत नाही काय करावं काय नाही. त्यामुळे पटकन अशी इझी रेसिपी मी आज दाखवणार आहे. चला तर मग अगोदर मी फ्राय पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून आणि 1 क्यूब बटरचा टाकलेला आहे. आणि त्यानंतर हे जे काही आपले मसाले आहेत ते ॲड करून घ्यायचे, जसं की लवंग आहे, विलायची आहे, मिरे, दालचिनी आहे आणि आपलं दाल फूल आहे. त्यानंतर हे सगळे जे आहे मसाले ते सगळे छान असं थोडंसं भाजून घ्यायचं आहे. हे काय होतं, याने जे आहे स्वाद वगैरे सुगंध छान येतो. त्यानंतर 4 ते 5 लसूण पाकळ्या टाकलेल्या आहे आणि 2 मोठे आलं चिरून टाकलेलं आहे आणि थोडा मोठा मोठा कांदा चिरून टाकलेला आहे. सो बघू शकता हे सगळं व्यवस्थितरित्या तुम्ही असं फ्राय करून घ्यायचं आहे. कांदा हा व्यवस्थित लाल होईपर्यंत भाजला की ते पटकन बारीकही होतं आणि टेस्टही छान येते. सो तुम्ही बघू शकता हे पूर्णतः लाल आपलं भाजून झालेलं आहे. त्यानंतर मी शेवटला एक टोमॅटो टाकलेला आहे चिरून आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. सो टोमॅटो टाकून आपल्याला एक 5 ते 10 मिनटं परत परतून घ्यायचं आहे, जेणेकरून की आपला टोमॅटो आहे हा पूर्णतः शिजून जाईल असं. सो याच्यावरती मी आता एक 2 ते 3 मिनटं झाकण ठेवणार आहे. सो बघू शकता, जेणेकरून आपला टोमॅटो हा शिजून निघेल. बघू शकता टोमॅटो पूर्णतः ग्रेव्ही सुटलेली आहे, पाणी सुटलेलं आहे आणि लूज झालेलं आहे. याचा अर्थ की टोमॅटो पण आपला शिजून गेलेला आहे. सो आता आपल्याला काय करायचं आहे की हे सगळं जे काही मिश्रण आहे ते थोडं बारीक करून घ्यायचं आहे. त्या अगोदर आपल्याला यात ॲड करायचे आहे काजू. मी अर्धी वाटी काजू घेतलेले आहे. 15 ते 20 काजू असतात. त्यानंतर 3 ते 4 लाल सुकलेल्या मिरच्या. याने टेस्ट छान येते, त्यामुळे आपण हे नक्कीच वापरतो आणि याचा कलरही छान येतो म्हणजे भाजीला, त्यामुळे वापरायचे आहेत. सो आता हे व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं आहे. एक 5 ते 10 मिनटं शिजू द्यायचं आहे आणि आपण बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. सो मी मिक्सरच्या भांड्यात काढून यात थोडं पाणी ॲड करते आहे, जेणेकरून आपलं जे मिश्रण आहे ते अगदीच घट्ट होणार नाही आणि भांड्याला चिकटणार नाही. सो आता बघू शकता हे व्यवस्थित आपली ग्रेव्ही अशी तयार झालेली आहे. आता तुम्ही बघा, आता मी काय करते की जे जाडसर ग्रेव्ही आहे ती काढून घेत आहे, जेणेकरून जे काही आपलं काही जाडसर राहिलं असेल ते वरच्या वरती राहील आणि भाजीमध्ये मिक्स होऊन ते दाताखाली येणार नाही. जसं आपण आल्याचे तुकडे टाकलेले आहेत, काही लसूण टाकले, लसूण तर इझिली बारीक होऊन जाईल, पण आलं शक्यतो तसंच राहतं. त्यामुळे मी याला गाळून घेते, किंवा हे गाळून पण घेतलं नाही तरीही चालेल, काही हरकत नाही, छान लागतं असं पण. पण मी हे गाळून घेतलेलं आहे कारण आमच्या घरची मुलं खूप नाटकं करतात. ओके, आता बघू शकता याच्यामध्ये असं काहीच जाडसर राहिलेलं नाही आहे. आता मी फ्राय पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकलेलं आहे आणि 1 क्यूब बटरचा टाकलेला आहे. त्यानंतर आलं लसूण पेस्ट मी तयार करून घेतली होती ते टाकलेली आहे. त्यानंतर थोडीशी लाल मिरची टाकलेली आहे आणि हे छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे. आलं लसूण पेस्ट ही परतून घ्यायची आहे. सो तुम्ही बघू शकता आलं लसूण पेस्ट ही ओलसर असल्यामुळे आपलं तिखटही जळणार नाही, त्यामुळे मी लाल मिरची आधीच टाकून घेतली. सो आता हे व्यवस्थितरित्या आपलं मेल्ट होऊन गेलेलं आहे बटर पण, आणि आता आपल्याला ती ग्रेव्ही आपण जी काढली ती याच्यात टाकायची आहे. सो बघू शकता आता मी ग्रेव्ही याच्यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करते आहे. सो याने काय होतं की आपला कलर हा छान आणि जी ग्रेव्ही आहे ती पण नीट शिजून निघेल. सो एक 5 ते 10 मिनटं मी झाकण ठेवलेलं आहे, छान उकळी काढून घेतलेली आहे. सो बघू शकता याचा कलरही चेंज झालेला आहे. काजूमुळे काय होतं, थोडा पांढरट कलर येतो भाजीला, तर तो आपल्याला नको असतो. त्यानंतर मी याच्यात टाकलेली आहे थोडीशी जिरं पावडर, त्यानंतर थोडीशी हळद, त्यानंतर गरम मसाला ॲड केलेला आहे, थोडासा आमचूर पावडर आणि थोडीशी चवीपुरती साखर टाकलेली आहे. सो असं सगळं मी हे ग्रेव्हीमध्ये मिक्स करून याला हलवून घेते आहे, जेणेकरून आपलं जे काही मिश्रण आहे ते व्यवस्थितरित्या मिक्स होईल आणि सगळे घटक याच्यात मिक्स केले जातील बरोबर. ओके, आता हे सगळं आपलं मिक्स करून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता याचा कलरही चेंज होतो आहे. कलर कसा असला पाहिजे की बघता क्षणी की खायची इच्छा झाली पाहिजे, असा भाजीचा आपला कलर असला पाहिजे. सो आता हे जे काही पनीरचे तुकडे मी कट करून घेतलेले होते ते पनीरचे तुकडे यात ॲड केलेले आहे आणि वरतून छान कोथिंबीर, बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरलेली आहे आणि कसुरी मेथी टाकलेली आहे. जर तुमच्याकडे कसुरी मेथी नसेल तरीही चालेल, ही ऑप्शनल आहे, ज्याला आवडते ते लोक टाकू शकतात. सो आता याला एक झाकण लावून 3 ते 4 मिनटं याला शिजू द्यायचं आहे. आता छानरित्या आपलं सगळं काही मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, सगळं छान शिजून झालेलं आहे.
तुम्ही बघू शकता सगळं. आणि याच्यावरून माझ्याकडे फ्रेश क्रीम होती, तर मग मी ती 2 ते 3 चमचे फ्रेश क्रीम टाकून त्याच्यावरती परत थोडी कोथिंबीर टाकलेली. अशा प्रकारे आपली भाजी तयार. जसं की कोणी पाहुणे आले की अगदी झटपट तयार होणारी आपली भाजी तयार झालेली आहे आणि खायलाही अगदी टेस्टी आहे.